महासंकल्प करा. तुम्ही माळकरी बनणं महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांना 14 ताडकरी केले होते. तशाने तुमच्या गावात माळकरी बनल्याशिवाय सप्त्याला मजा येत नाही. किती लोक माळकरी लोक पेरते पण वापरत नाही. एवढा सप्ताह झाला पण परिवर्तन काहीच नाही. मी सातेपडले जाऊन आलो तर खूप परिवर्तन आहे त्या गावात. 7 दिवसात एकही बकरं कापत नाही, कोंबडं कापत नाही. गाव आदर्शवाणी गाव शुद्ध झाला. हां, गावाला दिशा दाखवण्याचं काम सप्त्यापासून होते. खरं का खोटं? गावाला दिशा दाखवण्याचं काम सप्त्यापासून. दिशाही बदलत नाही, दशाही बदलत नाही. दिशा भेटते का माणसाले? तुम्ही नाचले, हा बाया नाचल्या, आता नाचल्या नाही का? हरिपाठात नाचते, कीर्तनात नाचते, पण नाचल्यावर काही बुद्धीत काही परिवर्तन नाही ना. पा म्हणा, मी म्हणतो तसं म्हणा. मी अजय म्हणून आलो त्या कार्यक्रमात. मी म्हणजे देह नव्हे. आपण मी हा देह नव्हे. गवते महाराज म्हणजे देह नाही. गवते महाराज म्हणजे आत्मा आहे. गाडी चालवणारा मी नाही, मी आहो. गाडी मी नव. आपण देहाले म्हणतो मी. हे शाता होय बयाळा, मी नव्हे. हे शरीर होय. शरीरात राहणारा आत्मा मी का देह मी? अध्यात्म शिकवतो 2 मिनिटं. पण शरीरात राहणारा आत्मा मी का देह मी? गाडी चालवणारा मी का गाडी मी? या गाडी चालवणाऱ्याला बाया का म्हणते? जग्गा शिवला. हा जग्गा भगवंतानं 9 महिने 9 दिवस लावले शिवाले. तो दिवा जग्गा लेखानं दारूनं मटणानं फाडता तुम्ही. खरं का खोटं? ज्या देवानं तुम्हाला जग्गा शिवला तो देवाले किती मेहनत घ्या लागली. 9 महिने 9 दिवस मायेच्या पोटात राहून त्या भगवंतानं जग्गा शिवला. खरं का खोटं? हे तर खरं ज्ञान आहे का? भागवत हेच भागवत आहे. 7 दिवस का सांगते? माणूस मरणार आहे, पण मरणार आहे 7 दिवसात काही करणार आहे का? नुसतंच मरणार आहे. अरे मरणं है बाय. फटफटीहून यष्टीत बसणारा माणूस उतरणार आहे. तसा जीव जन्माले आल्यानंतर जीव मरणार आहे का नाही? प्रत्येक माणूस हा यष्टीत आला त्याला उतरावं लागते. तर उतरायची तिकीट पहिलंच देते बसाच्या वक्तच. प्रत्येक जीवाला जन्मल्याबरोबर तिकीट मरणाची देऊ नाही बाई हरायवा. पण त्या तिकिटाचा काहीच पता नाही ना होता नाही. तिकीट दौडून टाकली भरवेवा तुम्ही. याची तिकीट उतरल्यावर कंडक्टर विचारते तिकीट कुठं आहे? म्हणते मनातच जवळली. मग घास झालं जेलात जा. जल म्हणजे 84 येवणी होय का नाही? जीवाले शेवणी भोगा लागते का नाही बाई? 7 दिवस कुटू भागवत सांगते पण वापस काहीच नाही त्या बहीण म्हणली. आता पेरणारा खराब आहे का वापणाऱ्याची बिजाई खराब आहे का जागा खराब आहे? कोणतं पत्ताच नाही लागत. गावोगावले मी फिरतो पण लोकांना दुरुस्तीच नाही, येऊन डोकंच नाही का करावं. म्हणून आपण आलात. आपण म्हणजे का? आपण म्हणजे जीव. मी जीव आहो, मी देह नाही. मी देह नाही, माझा देह नाही. माझा देह आहे का? तुमचा देह आहे का बहाळावा? अरे देह हे काळाचे धन. कोणाचे देह आहे? कोणाचं घर आहे? एक माणूस मला घरी नेलं म्हणे, बाजी म्हणे मला एवढी शेती आहे म्हणे. बरं म्हणलं या जन्मात आहे. पुढच्या जन्मात तू मेलन डुकर झाला तर तुले बाप म्हणून घरी आणून का करंटानं मारत? समजा तुम्ही या जन्मात खूप इस्टेट कमवली, पुढच्या जन्मात डुकर झाले तर बाप करंटानं मारते फुटतो. पण इकडून धसडं म्हणते. मग डुकर होण्यासाठी डुकर न व्हावं म्हणून चांगले तर कर्म करा बहायला. खरं का खोटं? या जन्मापर्यंत तुम्ही मजा लुटता का नाही बहायला? पुढच्या जन्मात तुम्ही डुकरच होणार आहे. जे मटण खाते त्यानं बकरे होण्याची तयारी ठेवा. कोंबडं खात असेल त्यानं कोंबडं व्हायची तयारी ठेवा आतापासून. अरे साधारण भाजी उचणी द्यावं लागते. हे पाप कोण उचणं देणार नाही. आता तरी पुढे हाती उपदेशन नका करू ना. एवढं संपलं एवढं समजलं तरी भागवत झालं बयाळावा का? भागवताचं गोष्ट कशी आहे? जगावं कसं मरावं
हेच भागवत शिकवतं का नाही? 7 दिवस कुतू कुतू चांगलं हेच सांगते का जगावं कसं आणि मरावं? त्याला मसाला लावा लागते 7 दिवस, नाही तर हेच आहे. खरं का खोटं? भाजी एका मिनिटात होते, पण मसाला किती दिवस घोटा लागते? हा, किती दिवस? उद्या कालाय, उद्या कालाय, 7 दिवस वर्गणी जमा करायला लागते. 1 दिवस दाबून देता तुम्ही. मेहनत किती? 7 दिवस न एका दिवशी. तशा वेळी एका दिवशी खतम आहे. म्हणून तरी आता तरी पुढे म्हणून मी म्हणतो तसं म्हणा म्हणा सर्व माणसं बाया म्हणा मी आजपासून, उद्या नाही आजपासून मटण दारू खर्रा खाणार नाही. याचंच नाव काला आहे बयाळा बा. आपण लोक दुरत मांडव उकलत नाही तो कोंबडं काढते बायलो. हा, मांडव उकलत नाही. गुरु गेला गावा मांग तुमरून लावा तो कोंबड्याच्या मांग धावा. गेले वाटते भागवतकार म्हणते. हा, काही बाया वा तुम्हाला हात जोडून विनंती आहे, नवऱ्याला काही पण आणून लावायची नाही, नाही तर बाय बेसरम आहे भोसडीच्या. झाला नाही का म्हणते सप्ता. नवऱ्याला कुठे सांगते भोसडीच्या. काहून सप्ताह खाऊ का? आसवळ हो का माजर हो का कोणी होय भोसडीचे. काही हराम जावं का म्हणते ला मामाजी मी येऊन राहिलो, कोंबडं कापून ठेवा. जसं काही कुत्रा येऊन राहिलं भरवं. खरं का खोटं? हा, याच्यासाठी परिवर्तन झालं.